नमस्कार मित्रांनो, उषा मेडिकल अँड हेल्थ टिप्स या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विटॅमिन ई एव्हियॉन 400 टॅब्लेट्स या टॅब्लेट्सबद्दल माहिती घेणार आहोत. ते कशासाठी यूज केलं जातं, त्याचं युजेस काय आहे, त्याचे डोसेज काय असतात. ॲक्च्युली विटॅमिन ई टॅब्लेट जे आहे ते एव्हियॉन 400 या नावाने जनरली जास्त चालतं. हा स्टँडर्ड्स ब्रँड्स आहे. त्याच्यानंतर जेनेरिकमध्ये जर आपण बघितलं तर फिकॅड 400 E400 या नावाने पण काही ब्रँड्स येतात. एव्हियॉन 400 टॅब्लेट्स हे आहे ते तुमचे अँटी हेअरफॉलसाठी, अँटीऑक्सिडंट्ससाठी, नंतर तुमच्या स्किनसाठी, तुमच्या मसल्स क्रॅम्पसाठी, नंतर गायनेकमध्ये जर तुम्हाला फायब्रोसिस्ट ब्रेस्ट डिसीज ज्या लेडीजला आहे त्याच्यासाठी पण हे टॅब्लेट्स यूज केलं जातं. जनरली हे टॅब्लेट्स जे आहे एव्हियॉन 400 टॅब्लेट्स हे 20 गोळ्यांची स्ट्रिप्स असते. ते साधारणतः 80 रुपयेपर्यंत तुम्हाला भेटते. त्याच्यामध्ये तुम्हाला जर जेनरिकचा ब्रँड्स हवा असेल तर फिकॅड 400 म्हणून कॅडेलाचा ब्रँड्स भेटू शकतो तुम्हाला. तो साधारणतः जनरली 30 रुपयापर्यंत डिफरंट असू शकतो एरिया वाईज. इकडे तिकडे कोणत्या MRPमध्ये विकतात त्या प्रकारे ते तुम्हाला एक स्ट्रिप 10 गोळ्यांची भेटू शकते. जनरली एव्हियॉन 400 विटॅमिन E400 टॅब्लेट्स जे आहे ते तुमचं अँटी हेअरफॉल्स, हेअरचे जे रूट्स आहेत ते घट्ट करण्याकरिता यूज होतं. त्यानंतर ते तुम्ही स्किनसाठी पण यूज करू शकता. ज्यामध्ये फेस आहे तर फेससाठी तुम्ही यूज करत असताना विटॅमिन E400 कॅप्सूल जी आहे ग्रीन कलरची कॅप्सूल्स असते ती कॅप्सूल्स कट करून दुधामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट बनवून ती तुम्ही डायरेक्ट फेसवरती अप्लाय करू शकता. आणि तुम्ही ती टॅब्लेट्स ओरली पण घेऊ शकता, जी की पाण्यासोबत घेतली जाते सकाळ आणि संध्याकाळ असं ट्वाईस अ डे, म्हणजे दिवसातनं 2 वेळेस ही तुम्ही ओरली घेऊ शकता. नंतर हे तीन स्ट्रेन्थ्समध्ये अवेलेबल असते. त्यामध्ये विटॅमिन E200, विटॅमिन 400, विटॅमिन्स E600 अशा या प्रकारामध्ये ती भेटू शकते. तरी ही टॅब्लेट्स यूज करत असताना आपण फेसमध्ये लावत असताना तुम्ही अगोदर वॉटरनी फेस धुतल्यानंतर डायरेक्ट अप्लाय करू शकता. जे की तुम्हाला सांगितलं आहे अगोदर, दुधामध्ये पेस्ट बनवून ते लावून हे करायचं. धन्यवाद.